जाणार आहे आळंदीला, अधिक महिना आहे म्हणून, आणि गर्दी असेल आज तिथं कारण कालच एकादशी होऊन गेली आहे. तर बघू आता, बसनं जाणार आहे आम्ही आणि येताना जमलं तर कॅब नाही आहे. तर आता आवरते मी. 33 वाती करून घेतलेत मी. आता अधिक महिन्यात त्याला महत्त्व असतं. 33 कोटी देवांना दीपदान करायचं, म्हणजे दिवे लावू शकते कणकेचे किंवा वाती. मी 33 वाती केले. तिळाचं तेल आहे. काल पण देवाला गेलेलो आम्ही, इथं महादेवाच्या देवळात, तिथं केलेल्या. घरीसुद्धा मी दीपदान केलं 33 वातींचं. तर आता मी आवरलं, साडी नेसली आहे. 11 वाजता बाहेर पडतो आम्ही. आज सॅटर्डे, आता गर्दी असणार. पण मी बरेच वर्ष गेले नाही आळंदीला. बाहेरून दर्शन घेतलेलं एकदा गेलेलो तेव्हा, कारण गर्दी होती. आज किती गर्दी असणार आहे माहीत नाही आहे. आम्ही 11ला बाहेर पडतो आहे. बस आहे इथून 11ला स्वारगेटची. तर बघा लास्टपर्यंत व्हिडिओ. आळंदीचं दर्शन मस्त बस आळंदी स्वारगेट 29 नंबरची बस आहे आळंदी. गर्दी पण तिथं. येऊया तरी पण आपण जवळ असलं तर येऊया म्हटलं. जवळ असलं बसमध्ये भरपूर गर्दी होती त्यामुळे मी व्हिडिओ नाही काढला. हे आता आम्ही पोहोचलो आहे आळंदीला. आम्हाला 1.5 तास लागला. भरपूर लांब आहे आळंदी. आता आलोय, बघू लाईन किती आहे. आधी आम्ही नदीजवळ गेलो, नदी बघितली, मग लाईनला आता बघू कुठून लाईन आहे आणि किती आहे ते. मंदिरात जाणार आहे आणि हे गंध लावून घेतलं आम्ही. तर लावल्यावर छान वाटायला. किती वाजला? 1 वाजला ना. आता देवळात बघू किती गर्दी आहे, मग जातो मी देवळात. 2 जणी आलो बस ना, साडी नेसून. हाऊस, साडी नेसायची हाऊस. तेच की उभारून आलं उभारून आलं बिचारे. चला बघूया गर्दी किती आहे. जरा बसून पाणी पिऊन जाऊया लाईन मध्ये. किती दिवसात पाणी पितो आता जरा. इथं एक लक्ष्मीनारायणचं मंदिर दिसलं, शांत छान होतं वाड्यासारखं. तिथं बसून पाणी पिलं. तर तिथंच आम्ही दिवे आणलेले लावले 33 वातींचं दीपदान, कारण बाकीचे पण होते ते तिथं लावत होते दिवे, म्हणून इथंच आता आम्ही दीपदान करणार आहे. हा नवीन दिवा आहे, तो पण मी तिथंच ठेवला. आणि 33 छोटे छोटे वाती केलेत, ते एकत्र करून आता ते दिवा लावणार आहे.
लाईनमध्ये गेलो, भरपूर लाईन आहे. आम्हाला माहीत नव्हतं अजून किती आहे. तर वर अजून 2 मजले अशीच लाईन होती. 1.5 ते 4 आम्ही लाईनमध्येच होतो, कारण आता अधिक महिना पण आहे आणि संपत आला आहे, तर बरेच गर्दी होती. त्यामुळं आता आम्ही 4 वाजता आमचं दर्शन झालं. छान दर्शन झालं, पण खाली फोटो व्हिडिओला परमिशन नाही आहे, त्यामुळे आतलं काय मी फोटो नाही काढलं जास्त. बाहेर बसलेलं तिथलं थोडासा व्हिडिओ घेतला. तेवढं दाखवायचं जास्त नको काढू ना. हां, लाईनमध्ये उभा 4-2.5 तास ना, 2.5 तास लाईनमध्ये. आता फिरूया, काय काय बघूया. झाले बघा. जांभळं 50. फोटो तुला काढायचे असेल तर नाही चल की तिथं मी ते विठ्ठल समाधी आहेत मध्ये बघ, ह्याकडून त्याकडे तुझं काढते जा इथं. किती काढा. बाहेर आलो, थोडे परत फोटो काढले नदीजवळ. दर्शन छान झालं. गर्दी होती, भरपूर वेळ लाईनमध्ये उभं राहायला लागलं, पण खाली देवळात आल्यावर छान वाटलं. विठ्ठल रुक्माईचं मंदिर, ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर बघितलं. तिथला व्हिडिओ नाही काढता आला मंदिरामधला. आता आम्ही चपाती भाजी आणली आहे, ती खाणार आहे. थोडंसं भरपूर वेळ झाला आहे. बस पण असेल परत स्वारगेटला, इथूनच सारख्या बस आहेत. इथून 29 नंबरच्या बस आहेत स्वारगेटवरून आळंदीला. 15 मिनिटांनी बस आहेत, पण भरपूर गर्दी असते, त्यामुळे लवकरच बाहेर पडा. आता आम्ही चपाती भाजी खायला परत मंदिरात गेलो होतो, मगाशीच्या लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये. घरी पोचलो मी रिक्षा बसनं 8ला, आणि मी परत सुट्टी होती तर रोहनबरोबर बाहेर गेले आणि घरी आले रात्री 11 वाजता. तर हा आळंदीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि बाकीचे व्हिडिओसुद्धा बघा. साडीतून ड्रेसमध्ये आळंदी ते निसर्ग, नाही आळंदीवरून डायरेक्ट निसर्ग. साडी बदलून मस्त ड्रेस चेंज करून तुम्हाला असं काय वाटतं? Thank you.